हे एवढे फ्रुट्स घेऊन मी का बसलीये हे मी तुम्हाला सांगतेच. त्याआधी मी सांगते, हे बघा माझं कपाळ किती सुजलंय. कारण बाथरूम मध्ये जो कडप्पा असतो ना, ज्याच्यावर आपण शॅम्पू बॉटल्स ठेवतो, तो असा दणकन इथे अडकला. अडकला नाही, लागला. आणि हे सुजलंय पूर्ण. असो, तर आज मी एवढे फ्रुट्स घेऊन का बसलेले आहे हे मी तुम्हाला सांगणार आहेच. त्याआधी आपण याला कट करू. बापरे, याला काय म्हणतात? कलिंगड. टरबूज म्हटले तर परत 4 जण सांगायला येतील, याला टरबूज नाही बोलत, कलिंगड बोलतात. त्यामुळे आज मी स्वतःच कलिंगड बोललेले आहे. ठीक आहे, लाल तर दिसतंय. ऍक्च्युली आज आहे एकादशी आणि आज आहे माझा हॅपी बर्थडे. जर तुम्हाला वाटलं मला गिफ्ट द्यावं असं, तर तुम्ही माझ्या पेजला फॉलो करून, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं प्रेम दाखवू शकतात. की मला याला कट करायचं आहे हार्ट शेप मध्ये. बघू जमतंय का. हार्ट शेप. चुकलं चुकलं चुकलं. वेट 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 वेट, कॉन्सन्ट्रेट करावं लागेल मला. खूप पॉज घेत घेत बोलते ना, कारण साधा गोल कट करायचा असता तर तो थोडा इझिली झाला असता, पण मला करायचा होता हार्ट शेप. झालेला आहे. हार्ट शेप झालेला आहे, पण आता ह्याला अजून जरा प्रॉपर दिसावं म्हणून आपण एक्स्ट्राचं कट करून घेणार आहे, म्हणजे पूर्ण लाल दिसेल तो. असं मला ना केक बनवायचा होता, पण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आज एकादशी आहे, माझा उपवास आहे, तर मी केक खाऊ शकणार नाही. तर मग मी म्हटलं की चला आपण फ्रुट्सचा केक बनवू, म्हणून मी हार्ट शेप बनवलेला आहे. आता याच्यावर असाच आणखी एक छोटासा हार्ट शेप बनवून एकावर एक असं ठेवणार आणि छान असं केक डेकोरेट करू आपण फ्रुट्सनेच. झालं असं की मला ना जागा कमी पडते हे सगळं ठेवायला, परत मी त्यात दिसली पाहिजे, स्वतःला ऍडजस्ट करायला. तुम्हाला असं वाटत असेल की मी एवढी मेहनत घेते म्हणजे माझ्या घरी कोणी येणार असेल, तर असं काही नाही. लहानपणापासून आजपर्यंत माझ्या बर्थडेला कधीच कोणी आलेलं नाहीये. मला आठवतही नाही की अशी खूप मोठी बर्थडे पार्टी मी सेलिब्रेट केलेली आहे, सगळे माझे फ्रेंड्स माझ्या घरी आलेले आहेत. त्याचं कारण एवढंच आहे की मला फार काही फ्रेंड्स नाही आहेत. जे काही आहेत ते माझे फॉलोअर्स आहेत आणि त्यांच्यासाठी मी हा केक बनवते आहे. आता तुम्ही तो खायला इथे येणार की नाही हे मला माहित नाही. तुम्ही आले तर तुम्हाला तो मिळेल आजच. हा हार्ट शेप थोडा गणलेला आहे, पण याला आपण छान शेप देऊ शकतो. अजूनही आपल्या हातात आहे. आता बघा, आता बरोबर दिसतोय ना यार. हे माझं लागलेलं दिसतंय, पण काय ऑप्शन नाही आता, मला हे बनवायचंच होतं. तर अजून एक लेअर करू, म्हणजे हे असं व्यवस्थित शेप मध्ये दिसावं यासाठी मला त्यात एक काडी टाकावी लागेल. मला आठवलं त्यात मी एक मेणबत्ती लावेल, म्हणजे ते प्रॉपर तसंच राहील है ना. पण मेणबत्ती छोटी आहे. अरे टरबूज कट व्हायला खूप वेळ लागतोय, वेळ पटकन असं कटच होत नाहीये.
हा, थकले मी. जर गोल शेप मध्ये केक बनवला असता ना, फ्रुट्स केक, तर तो झाला असता, खूप इझी झाला असता. पण मला थोडीशी मेहनत घ्यायची होती. खूप असं इझी पिझी मला नको होतं. आणि मला असं वाटलं की छान काहीतरी वेगळं काहीतरी बनवू असं. ऍक्च्युली हे बनवायचं, हा केक बनवायचं माझ्या 4-5 दिवसापासून सारखं असं डोक्यात फिरत होतं की आपण एक असा केक बनवू फ्रुट्सचा, म्हणजे केकही कट होईल, बर्थडेही सेलिब्रेट होईल तुमच्यासोबत. हे बघा, हे सगळे मी असे कट करून करून ठेवते. आता मी जर गावी असते ना, तर हे आमच्या म्हशींनी खाल्लं असतं. छोटूसा हार्ट शेप पुन्हा तयार केलेला आहे. आणि आता मला वाटतं एवढं सफिशियंट आहे डेकोरेट करण्यासाठी. इथे साईडने मला वाटतं ग्रेप्स ठेवू. ग्रेप्स आहेत आपल्याकडे. हे तुम्हाला साईडने बघताय ना तुम्ही, म्हणून तुम्हाला असं दिसतंय, पण हे वर्ण खरंच खूप छान दिसतंय. पण मी जेव्हा कट करेल ना तो, तेव्हा ते सगळे ग्रेप्स असे खाली खाली पडतील. माहित नाही एवढं डेकोरेट करून त्याचा काही उपयोग होणार आहे की नाही ते. तर मला असं वाटतं की ठीक आहे, आता इथे हे केलंय, तर खाली आपण सफरचंद असं त्याच्या स्लाइस ठेवू, बघू कसं दिसतंय. एकदम बारीक घेते. माझ्या लक्षात आलं ते का पडतंय माहिती आहे, कारण साईडने जो मी कट केलेला आहे ना, तो प्रॉपर असा एका लेवलला झालेला नाही, तो असा वर खाली झालाय, त्याच्यामुळे ते पडतंय असं. पण मी नाही करणार काही, मी आता असंच ठेवणार ते. कारण मी जर साईडने फार कट करत गेले ना, तर तो खूप छोटा छोटा होत जाईल. आणि मला असं वाटतंय की ग्लासला कसं सरबतच्या ग्लासला एक लिंबू लावलेला असतो, तसं मी इथे सफरचंद लावलेलं आहे, त्याची एक स्लाइस. कारण मी सफरचंद इथे ठेवू शकत नाहीये. जर मी इथे ठेवलं ना, तर ते पूर्ण ती साईड कव्हर करून टाकेल. मी काय करू मला नाही कळत. मला असं वाटतं सरळ मी चाकूने कट करावं, हॅपी बर्थडे टू यू म्हणावं, खावं, संपलं झालं. पण मी त्याच्यासाठी केवढी मेहनत केली आहे बघा, हे किती आणलं मी. जाऊ द्या, तुम्ही ना पेजला फॉलो करा, एक छान हॅपी बर्थडेची माझ्यासाठी कॉमेंट करा, म्हणजे मला विश करा, मग माझी मेहनत रंग लाई असं मी समजेल. आणि याच्यावर अजून काही सुचतंय का मी बघते. हे सारखं पडत होतं, त्यामुळे मी आता असा विचार केलाय की हे मी इथे ग्रेप्स असे ठेवते, म्हणजे ते दिसताना वर्ण हार्ट शेप असा डेकोरेट केल्यासारखा दिसेल आणि पडणारही नाही. दिसतोय का तुम्हाला? मी तुम्हाला दाखवणार वर्ण कसा दिसतो आहे, मी तुम्हाला दाखवणार. फक्त मला रचू देत. केळी पण आहे माझ्याकडे, पण केळी इथे ठेवू कशी मी? जर केळीचे स्लाइस करून इथे उभे ठेवले ना, ते पण तसेच पडणार आहेत, मला माहिती. ती टूथपिक असते माहिती आहे का, ती जर असं ठेवली असती ना काट्यासारखी वरती, तर प्रॉपर हे सगळं व्यवस्थित बसलं असतं. मी तुमच्याशी गप्पा मारते ना, माझं लक्ष इकडेच जात आहे फोरहेड वरती, असं मध्येच पॅच फुगलेलं असं काहीतरी दिसतंय. एवढं केलेलं तर आहे मी, पण मलाच कळत नाहीये. मी आता ग्रीन कलर हवा होता, ग्रीन कलर माझा फेवरेट आहे.
ग्रीन कलर असता ना तर अजून एक काहीतरी वेगळं कलरफुल असं कॉम्बिनेशन दिसलं असतं. वर्ण छान दिसतंय, खरंच चांगलं दिसतंय. हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू मी.